कुंडली कावरगे हरी विठ्ठल श्री स्वागतम सर्व भाविकांचे नवतरुण विकास मंडळ वारणी गणेशवाडी यांच्यातर्फे मंत्रोच्चार करतील, त्यानंतर श्रीचा जयघोष करतील। त्यावेळेस आपण सर्वांनी श्रीच्या चरणी पुष्प अर्पण करायचं आहे, याची नोंद घ्या। पुन्हा एकदा मी सांगतोय, आपले पुरोहित श्रीचा मंत्रोच्चार करतील, त्यानंतर श्रींच्या नामाचा जयघोष होईल। त्यावेळेस आपण श्रींच्या चरणी पुष्प अर्पण करायचे आहे आणि आपल्या सर्वांस पुष्प मिळाले आहेत का? जी मंडळी मागे आहे, मागे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया थोडं लक्ष द्या, तिकडे सर्वांना पुष्प मिळाले तर याची खात्री करून घ्या। आणि मी हा माईक आपले पुरोहित यांच्याकडे सोपवत आहे। घ्या घ्या एक स्तोत्र करूया। श्री गणेशाय नमः। वत्समदोपाचोर वेदकल्याण विष्णुकाणी मंदिर गणमार्गके स्थानी दुसरा माईक कुठे आहे रे? जगदानंदं ब्रह्मे जगन्मंगलमं पुष्प एवं मया प्रार्थो विग्रहाश्चित्तेन चोत्थाय वैर्गणेश तं निर्गं विक्षमामि देवाश्चभोद्वयो वेदिकारोपि पुकाराः शौचालये वैदभयामि हिरण्यवैरन्तरशुद्धिदेव वस्त्रेण तावतोक्षुकारविन्दं एवं सभायामिन्वेषयामि विजादिसर्वेरक्षा सुखादिविनमो भूतलान्ते आलोकसमद्भिदं तदक्षुण्णवं तद्वेषयामि रत्नैः सुदीप्ते प्रतिबिम्बितं पश्यामि चित्तेन विनायकं च तत्रासनं रत्नसुवर्णकयुक्तं सङ्कल्पदेवं विनिवेशयामि सिद्ध्या च बुद्ध्या सविघ्नता च पाद्यं कुरु प्रेमभरेण सर्वैः सुभाषितं नीरमथो गृहाण चित्तेन दत्तं च सुगोष्ठभावं तदा सहस्रेण गणेशमादौ सम्प्रोक्षतवादिविरचयामि चित्तेन भावप्रियेन मन्दो मनोविलीनं कुरुते
कर्पूरैलानि कर्पूरैलादिस्वादितं सुफलितं तोयमलो घ्राण आचम्यनैव जानन्तं कृपाकटाक्षेण विलोकयासु प्रभानमस्ताभ्राणैकै खचितं गृहाण ब्रह्मेषु ते मस्तकोशगुणाय विचित्ररत्नै कनकेन ढुण्डे युतानि चित्तेन मया परेश दत्तानि नानापदकुण्डलानि गृहाण शर्व श्रुतिभूषणाय शुण्डालूटार्थं दन्तरगेलिन् सुवर्णरजं कञ्चोमा गृहाण रत्नैश्युक्तं मनसा मया यदत्तं प्रभो तत्स्वं फलं कृष्व सुवर्णरत्नैर्युतानि ढुण्डे तदैकदन्ताभराणि कल्पै गृहाण चूडा कृतयेन परेश दन्तानि दन्तस्य च शोभनार्थं रत्नै सुवर्णेन कृतानि तानि गृहाणत्वा चत्वारि मया प्रलभ्य सम्भूषयतो कटकानि नाथ चतुर्भुजेषु यजविघ्नहारिन् विचित्ररत्नै खचितं सुवर्ण सम्बुधकं हृदयं मया प्रदत्तं तथा विश्वाङ्गुलिकं गणेश चित्तेन संशोभय तत्परेश विचित्ररत्नै खचितानि ढुण्डे केयुरुगाणि यतकल्पितानि सुवर्णजानि प्रथमादिनाथ गृहाणदत्तानि दुहावशु त्वं प्रभालमुक्ता फलरजतेष्वं सुवर्णवस्त्रैश्च गृहाणकण्ठे चित्तेन दत्ता विविधाश्चमाला उरुधरे सोवयुविनराज चन्द्रं ललाटे गणनाथपूर्ण वृद्धिक्षयाभ्यां तु विनवाद्यं संशोभयं त्वं वरसयुतं ते भक्तिप्रियत्वं प्रकटीकुरुष्व चिन्तामणि चितं ततं परेश हृदयेशं ज्योतिर्मयं कुरुष्व मणिसदानन्दसुखव्रतं च विघ्नेश तेनार्थपादयस्व नाभो गणेशं च सहस्रशीर्षं धारयामि विघ्नेश ज्योतिर्गणिदेवदीप्ते प्रसीदं भक्तं कुरुष्वां तद्दयाब्धे हे रम्भे सर्वसुवर्णे सुवर्णयुक्ते सुनूपुरे मञ्चनके तथैव सुकिङ्किणीनादयुते सुकिङ्किणीनादयुते सुबुद्ध्या सुपादयो शोभये मे प्रतिदत्ते इत्यादि नानाविधभूषणानि तवेच्छयामानसकल्पितानि सम्भूषयामे वदत्वगतगतद्वन्द्वकेषु विचित्रधातु प्रभवाणि ढुण्डे सुचन्दनं रक्तमूगवीर्यं सुकर्षितं यष्टकगन्धमुख्यैः युक्तं मया कल्पितं मे दत्तं गृहाणं त्वं लोभिले प्रार्थं रिक्तेषु विचित्रमाष्टं गन्धर्वैषु देहं प्रकरोमि चित्रं प्रसीदचित्तेन व्यायिकं त्वं तथा सुरक्तं रयोहाले कृतेनैव कुङ्कुमेन रक्तानि सुवर्णदुलास्तै परिकल्पयामि आले गणाध्यक्ष गृहाणि पाहि भक्तानि सुभक्तिप्रियदीनबन्धो श्री गणपती महाराज की जय। आता पुष्पचक्र करायचं आहे, सत्र झालेले आहे दर्शन. तर जय जयकार झाल्यानंतर 3 वेळा जय जयकार करूया. नंतर मग माईक असा माईकचा आवाज काय येत नाही त्याला. ते दर्शन नाही हे नाही पकडत आहे रेंज. आवाज येते माईक रेंज नाही पकडत आहे. मी 3 वेळा जय जयकार करतो. ते लक्षात त्यानंतर पुष्पवर्षाव तिसऱ्या वेळेस तिसऱ्या जय जयकार झाला की पुष्पवर्षाव करायचा आहे आणि गणेशांचा जन्मकाळ साजरा करायचा आहे. इथे लक्षात आले पहिल्यांदा ऐकू तर मोठं मध्ये हो हो संपर्क श्री गणपती महाराज की जय.